राजकारणात काहीच परमनंट नसतं। राजकीय करिअरमध्ये आपल्याला वेगवेगळी पदे मिळत असतात। कधी ती स्वतःच्या सामर्थ्याने मिळतात तर कधी इतरांचे समीकरण म्हणून। 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपताच मी पुन्हा येईल हा नारा देत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात चैतन्य संचारण्याचे काम केले। मवियाच्या प्रयोगानंतर राज्यात आस्थागायत अनेक घडामोडी घडल्या। फडणवीस यांनी गेली 5 वर्षे कठीण परिश्रम घेतले। पक्षामध्ये स्वतःचा गट मजबूत केला। नको असलेले नेते साइडलाइन केले। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांमध्ये उभी फूट पाडली। केंद्रीय सरकारच्या आधाराने शिंदे आणि अजित पवार यांना राजकीय संरक्षणाची हमी दिली। यंत्रणांचा योग्य तो वापर करून सत्ता मिळवण्यासाठी सर्व काही केलेत आणि आज ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा विराजमान झालेत। त्यांचे कष्ट हे वाखाणण्याजोगे आहेत। विरोधक कितीही आरोप करत असले तरीही त्यांची तमा न बाळगता राजकारणात संयमाने मार्गक्रमण करीत राहणे हे शिकावे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून। त्यांना जे हवे होते ते मिळाले। आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा भाजपला अडसर होईल का? हे 2 पक्ष त्यांच्या गळ्यातील लोढणे बनून राहतील का? की मोठे मन करून सौजन्य दाखवत त्या दोघांचे पक्ष वाढवण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतील? ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी समीक्षा खडेबोलवर आपले स्वागत करते। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये शपथविधीच्या काही तासांपर्यंत उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही ही संदिग्धता कायम होती। त्यांचे नाव सुद्धा पत्रिकेत नव्हते। निवडणुकांचे निकाल लागले त्या दिवसापासून काही गोष्टी सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट होत्या। संख्याबळ बघता मुख्यमंत्री पद भाजपकडे जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होईल आणि एकनाथ शिंदे अजितदादा यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागणार। यातील अजितदादांचा प्रश्न नाही, ते उपमुख्यमंत्री पदाला सरावलेले आहेत। यावेळी 6व्यांदा त्यांनी उपमुख्यमंत्री पद मिळवले, हे सुद्धा एक रेकॉर्ड आहे। या पदावर समाधान मानण्याची त्यांची मानसिकता कौतुकास्पद मानावी लागेल। अर्थात त्याखेरीज त्यांना पर्याय नाही, हेही खरेच। हेच सत्य एकनाथ शिंदे यांच्या बाबतही लागू होते, पण त्यांना ते स्वीकारणे जड जात होते। ते साहजिकही होते। मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायचे आणि लगेच उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानायचे ही अवघड बाब, पण ती गोड मानून घेण्याखेरीज त्यांनाही पर्याय नव्हता। खुद्द शिंदे यांची नायकाची भूमिका काढून घेतली गेलेली असताना त्यांच्या बाकीच्या सरदारांच्या आवेशाला फार अर्थ नव्हता। 2022 पर्यंत शिंदेंचा काळ आधी बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या सावलीत गेला। नंतरच्या बंडामुळे त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले। या पदाची ताकदच अशी असते की बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर पाटील आदी तुलनेने चेहराशून्य नेत्यांनाही मोठे करते। त्या तुलनेत शिंदे यांचे कर्तृत्व निश्चितच मोठे आहे। शिवसेना ठाण्यात वाढवण्यासाठी त्यांची संघटन शक्ती आणि कष्ट करण्याची क्षमता यावर कोणीच आक्षेप घेऊ शकत नाही। यामुळे खरे तर ते सेनेत असतानाही मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरू शकले असते। मात्र उद्धव ठाकरे यांना पदाचा मोह आवरला नाही आणि त्यांनी मुख्यमंत्री पद स्वतःकडे ठेवले। सोबतच आदित्य ठाकरे यांना सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद दिले। हा सर्व सीन लक्षात घेता उद्या शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आले तर नक्कीच आदित्य ठाकरे यांना मिळणार, आपल्याला नाही, हे शिंदेंनी हेरून घेतले। भाजपने त्यांना बरोबर हेरले आणि फुटीच्या जाळ्यात शिंदे सहज ओढले गेले। त्यात भाजपने त्यांना मुख्यमंत्री केल्यामुळे शिंदेंचा पुढचा प्रवास सुलभ झाला। त्या प्रवासात शिंदे यांना मिळालेला आधार दुहेरी होता, एक म्हणजे मुख्यमंत्री पदाचा आणि दुसरा म्हणजे महाशक्तीचा। आता निवडणुका झाल्या, भाजपने स्वतःच्या घवघवीत यशासाठी आखलेली चतुर समीकरणे यशस्वी ठरली। कालपर्यंत भाजपच्या जास्तीत जास्त 50 जागा निवडून येतील असा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि खास म्हणजे मीडियाचा अंदाज होता। मात्र ईव्हीएम मध्ये मोठी हॅकिंग करून भाजपने हे यश पदरात पाडून घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहे। मात्र भाजपला एवढे प्रचंड यश मिळाल्याने शिंदे यांनी आधार गमावले। मुख्यमंत्री पद त्यांना भाजपच्या यशामुळे नाकारले गेले आणि ते पद नसल्यामुळे दिल्लीच्या महाशक्तीचीही त्यांना आधार देण्याची गरज राहिली नाही। पुढे शिंदे यांना त्यांची शिवसेना स्वतःच्या बळावर चालवावी लागेल। त्यांच्या यशात यापुढे भाजपला इंटरेस्ट नसेल असे काही जाणकारांचे मत आहे। भाजपला रस होता मूळ शिवसेना फोडण्यात, त्यात ते यशस्वी झाले। यापुढेही जाऊन शिंदे यांच्या आमदारांना त्यांच्या शिवसेनेवर पूर्वीसारखी निष्ठा असेलच असे नाही। खरे तर या मंडळींसमोर शिवसेना काय आणि भाजप काय, हिंदुत्वाचा सहारा घेऊन त्यांचे लक्ष होते सत्ता काबीज करणे, ती झाली। पुढे यातील अनेक आमदार भाजपात दिसतील, जो सत्ता देईल त्याच्या मागे हे जाईल असेही बोलले जाते। वास्तविकता अशी आहे की शिंदे यांनी खरोखरच मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय अंमलात आणला असता तर यातील काहींनी भाजपाच्या दारात जाऊन
आमच्या पदरात काहीतरी वाढा अशी विनवणी करण्यास कमी केले नसते। आणि याची जाणीव असल्याने शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा शहाणपणा दाखवला। हीच बाब अजितदादा यांची कायम सत्तेत राहिलेले असल्याने त्यांच्यासाठी सत्तेशिवाय जगणे म्हणजे माशाला पाण्याबाहेर जगावे लागणे इतकेच अवघड। ती वेळच त्यांनी येऊ दिली नाही। हे दोघे काही महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते, त्यातही फार तथ्य नाही असे राजकीय विश्लेषक सांगतात। भाजप देईल ते खाती या दोघांना स्वतःसाठी आणि आपापल्या आमदारांसाठी स्वीकारावी लागतील। जे भाजप म्हणेल तेच त्यांना ऐकावे आणि करावे लागेल। ते 2014 मध्ये 122, 2019 मध्ये 105 आणि 2024 मध्ये 132 जागा स्वबळावर आणू शकतात, तर पुढे स्वबळावर बहुमतातही येऊ शकतात। नाही झाले पूर्ण बहुमतात तर मनसेसारख्या एखाद्या छोट्या पक्षाला थोडे बळ देऊन काही आकडे कमी पडल्यावर त्यांची साथ घेऊ शकतात असा त्यांना विश्वास आहे। मात्र काही काळाने शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोन पक्ष भाजपच्या गड्यातील लोढणे बनेल आणि ते भाजपला परवडणार नाही असे बोलले जाते। कारण ठाकरे आणि मोठे पवार यांची सावली आता अनुक्रमे दोघांसाठीही संपलेली आहे। आता ते भाजपच्या सावटाखाली आलेले आहेत असे बोलले जाते। त्याचबरोबर भाजप आणखी किती काळ सौजन्य दाखवतो हेही बघणे महत्त्वाचे ठरेल। याबद्दल आपल्याला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच खडानकरा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।